तर गाईज काय तर आता आम्ही गाडी बिडी पार्किंग केलेली आहे. आता आपण चाललेलो आहोत ट्रेकिंगला, कुठल्या ट्रेकिंगला? रतनगड फोर्ट. ओके ओके डन सी. चलो. मला गेल्यात काढून फिरायला काही सण घेऊन ना काही करून नाही गेला. चलो गाईज. तर काय फायनली बऱ्यापैकी आपला टप्पा पार झाला आहे. 25% पार झाला आहे. बघूया आता आपल्या जोडीला आपले सवंगडी आहेत जे की आज आहेत, उद्या असतील नसतील. त्यातला एक तर कन्फर्म असेल, दुसरा कसा इन्फ्लुएन्सर आहे तो थोडा विषय हार्ड आहे. बिझी शेड्यूल आहे भाई, फुल एकदम फॅन बेस फुल असतं त्याची. सो तो असेल नसेल पण मे बी असूच आम्ही. आजचा हा ट्रेक आहे ह्या संडेचा. नेक्स्ट संडेला अजून कुठेतरी चांगलंच असेल. सो बाय. सो गाईज तुमचा इन्फ्लुएन्सर फायनली दमला आहे आणि त्याची मसल लॉस नको व्हायला म्हणून त्याने आता त्याचा डाएट प्लॅन चालू केला आहे. 1.5 ग्रॅम पाणी, अर्धा ग्रॅम त्यांचा काय आहे तो पीनट बटर आणि अर्धा ग्रॅम त्याचा केक आहे. ते 3 मिळून तो खाणार बघा. हावरडा का कसा खात आहे ना हावरट. लास्ट पण नाही वाटत खायला त्याला. चालला तर फक्त 25% आणि भेंडी का नाही बोलू शकत आहे भाई, नाही बोलू शकत आहे मी. सोड जाऊ दे. का हावडा का असा गाचा नाही काय नाही झालंय रे. काय हे काय टेन्शन आला. टेन्शन नाही. कुठला पोरीचा काय? झोप आली मला रे. झोप आले झोप आले हो का झोप आले. ठीक आहे. सो गाईज फायनली आपण तिकडून आलो. आता इकडे ह्या पिण्याकडे ह्या बाजूला एक रोड जातो आणि तिकडं न जाता आपल्याला यायचं ह्या बाजूला, ह्या जंगलच्या थ्रू आपल्याला असं इकडे जायचं आहे. आणि हे बघा इथे माणसं दिसत असतील, आता नाही दिसत आहेत. त्यानंतर त्या टोकावरती आपल्याला जायचं. सो आपल्याला 2 तरी डोंगर आपल्याला चढून उतरायचे. सो त्या हिशोबानेच तुम्ही तयारीत या. ठीक आहे. आणि इथून जाताना तुम्हाला असं निशांत दिसणारच प्रत्येक ठिकाणी लावलेले. ठीक आहे. फायनली आपला इन्फ्लुएन्सर इथून आला आहे. ह्या बाजूला ओढ्याचा तुम्हाला आवाज येईलच. आणि हा तुम्हाला आता लागते ती म्हणजे स्ट्रेट चढाई, खडी चढाई पूर्णपणे लागते. सो तयारीतच या. पाय आपले दुखवायचं. बट तुम्ही जर असाल, इन्फ्लुएन्सरची बॉडी बघा म्हणून मी त्याला इन्फ्लुएन्सर बोललेलो. चेकआउट. ओके. कसं वाटतं आहे नक्कीच सांगा. आहे मेहनत आहे 4 वर्षाची. जर स्टेरॉइड वगैरे घेत असं अजून चांगली झाली असते, बट नाही घेत आहे. सो नॅचरलमध्ये त्याची एवढीच होऊ शकते. त्याच्यावर कमेंट नका करू का जास्त पाहिजे. हा इथे राहिला आपला बिल्डर. इकडून चाललो आपण, ह्या रोडने आलो. तसा तो रोड आहे पण आम्हाला थोडी हाऊस, तर आम्ही थोडा शॉर्टकट यूज करतो. आणि भाई आताच एक मोठा ट्रोल झाला आहे. आपला बिल्डर म्हणतो का बघितला काप लोडिंग किती इम्पॉर्टंट असते. तर भाई त्याच्यावर आहे ना, मी फक्त एकच गोष्ट त्याला बोललो, ठीक आहे एवढं काय त्यात, तू कार्प लोडिंग केलं ना, तर माझ्या खाली जी बॅग आहे ती तू घाल, तुझ्याकडची बॉटल मला दे. तर नको म्हणतंय. एनर्जी संपली वाटतं कार्प लोडिंगची. काय रे कोणाच्या व्हिडिओमध्ये टाकायचे हा हे शब्द? गाईज देख सकते हो. गाइस राइस केक देख सकते हो, फुल प्रोटीन मिलता है उससे. काप लोडिंग चल रही है अभी. काप लोडिंग चाललंय. काप लोडिंग गाईज. खायला ना एनर्जी लगेच येईल, त्यामुळे मी सगळं ट्रेक करतो. दम पण जाम लागते रे पण. एक नंबर. मी दुसरा काहीच खात ना बाहेरचा. बघतोस काय रे? बघते काय खाते. बस आता उभे आहेत काढ. छास आला छास. खाली तो टर्न मारलो. 2-3 आपले स्टॉल होते ते केले. त्यानंतर आता इथून जी चालू होते ती खरी मच्छाकड, म्हणजेच खडी चढाई पूर्णपणे दिसेल तुम्हाला आता. आणखी बघा स्ट्रेट दिसतोय बघा. आता पूर्ण खडी चढाई आहे. 2 जण वगैरे थांबलेत. चला आता फायनली खडी चढाई आहे जिथून सगळेच सरकत आहेत.
ती चढाईच आता चालू आहे अजून पण. ठीक आहे भाई, नो कमेंट्स लावत. आल्यापासून ही जी खडी चढायला लागले ना भाई, हालत खराब केली. आता ही पुन्हा एकदा खडी चढायला भाई, काय काय मग वैतागलोच आता खडी चढायला. सो गाईज फायनली आपला बिल्डर दमलेला आहे. तर वे प्रोटीन टाईम झाला आहे. तो बोलतो वे प्रोटीन घेतो म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याला भेटेल. त्यासाठी तो आता वे प्रोटीन 1 स्कूप घेतोय. 1 स्कूप ना, 1 स्कूप 38 ग्राम प्रोटीन आहे. 38 ग्राम प्रोटीन आहे. आणि ऑलरेडी तो पीनट बटर तर चालूच आहे. परत त्याचा मसल लॉस झाला ना पाहिजे गाईज. हा, किती पण काय पण करा. तुम्ही कुठेही हिंडा, काहीही करा, पण मसल लॉस न व्हायला पाहिजे. त्यासाठी तो त्याचे पूर्ण सगळे जेवढे काय आहेत ना गोष्टी, म्हणजे वे प्रोटीन झाला, त्याचा पीनट बटर झाला, त्याचे जे केक्स झाले, ते सगळा तो पाठी घेऊन येतोय. म्हणजे त्यांनी नो चान्स ठेवलेला आहे पूर्णपणे. मसल लॉस व्हायलाच ना पाहिजे, कारण की त्याला आता खेळायला पण जायचं आहे. जबरदस्त भाई, भाई वाईपतोय. पप्पी एकदम बॉडी आहे रे. कसा कसा असं आलं होतं का तुला? का असायला आला रे? तू शेक करतो ना? हा, तुला का असायला आला? तुला का झाला असायला? तू अरे नालाय का? इकडं थोडा पाणी नाही तू. नाही नाही पाणी नको, तू पुसायला लागेल त्याला. पुसायला लागेल. बोल. पनवेलला गेलो असतो रे इथपर्यंत. मला वाटलं छोटा असेल ट्रेकने फार मसल लॉस केला. विषय काय ना भाई, जो सीन आहे ना आत्ताचा, हा ओव्हरऑल जो ट्रेक आहे ना तो 5 किलोमीटरच्या रेंजमधला आहे. जो बेस विलेज टू रतनगड फोर्ट हा 5 किलोमीटरचा दायरा आहे. पण 5 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये पण सीन असं आहे ना की भाई पूर्ण खडी चढाई आहे. गाईज मी आलोय रील्स बघून इथं, आणि एवढी चढाई हे मला माहितीच नाही. वाट लागली गेली. विषय काय नाही, विषय ह्याचाच आहे. ह्याला मी रात्री 11:30चा टाईम दिला, हा स्वतः 1:30 वाजता आलाय. सो त्याच्यामुळे आपला टाइम गाईज बिझी शेड्यूल आहे. इन्फ्लुएन्सरची माझी अपॉइंटमेंट होती बोरिवलीला, मुंबईला, बट मी इकडे आलोय. सो बघूया बाकीचे अपडेट नंतर. हवा टाईट आहे बस. गाइस देख सकते हो आप, व्यू देखो, व्यू व्यू का मजा लो. इथूनच झुमर फोटो काढते. दे इकडे दे फोटो काढ. खाया प्यायचं भेटेल ना? काय नाही मामा अजून किती टाइम लागेल आपल्याला वर जायला? वर जायला अजून अर्धा तास लागेल. अर्धा तास? अर्धा पाऊण तास. अरे अर्धा तास म्हणजे आपल्याला 15 मिनिटं आहेत भाई. अर्धा तास म्हणजे आमचा अर्धा तास तर तुमचा 1 तास. हे धरून टाकायचं. काका हो काका हा. मी पण गावठी आहे हो. हा तुम्ही गावठी आहे, पण मग तुमची तशी मशीन पॉवरफुल आहे का? जाऊ शकता मग. पॉवरफुल नाही, एकदम डेंजर मशीन आहे. डेंजर आहे ना मग. काय ओरिजिनल पाठी असली त्याला काय का हो? चलो मामा का आला? काय बोलतात पोर ना? म्हणजे म्हणतात मामा का पोर नाही, मामा का पोरच नाही. पोर नाही. शी मामा तुमच्या आशेवर मी आलतो. हा बघा. काय तुमच्या आशेवर मी आलतो. अहो काय सांगू तुम्हाला, जाऊ द्याचा. मामाला दुसरी बायको करावं लागत. दुसरी बायको केलं करा, पण बघा माझा काहीतरी बघा. तिचा वय कधी वाढायचा हो म्हातारा व्हायचा. मामी तरुण पाहावं लागत. मामीशीच करून टाका. गाईज रतनगड देखो. तिथून आपण एंट्री केली, त्यानंतर इथं मामा बसले असतात. तिथं लास्ट तुम्हाला पाणी बॉटल भेटेल आणि हाय रतन बोटचा बोर्ड, तिथून स्ट्रेट जायचं आहे. असं बोललं जातं की इकडून हरिश्चंद्रगडला ट्रेक आहे. तर आपण चालू तिकडे. सोती का बोलते सोबत आपला साथी, एक साथी आपला पुढे गेलाय. तो थोडा
म्हणजे त्याचं म्हणणे माकड आल्याचा प्रॉब्लेम झालाय म्हणून पुढे गेलाय. आणि भाई आता आपण हा ट्रेल करत चाललो आहे. आणि बघू शकता अजून पण जी वाट आहे ही बघा, लाल माती निसर्डीच आहे. आणि परत हा बघा पूर्ण पॅच खतरनाक चालू आहेत. इथे एकच झाडे तुम्हाला भेटू शकतो. पण एक गोष्ट इथली चांगली आहे की हा पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे, म्हणजे पूर्ण निसर्गाने वेधलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं, असा सेम तुम्हाला गोरखगडला पण भेटेल. हा गोरखगडचा पण हा सेम सीन आहे की तुम्ही जो जाताना तो जंगल ट्रेक आहे, तर त्याच्यामध्ये प्लस पॉईंट काय होतो की तुम्हाला ऊन कमी लागतो, त्यामुळे थकवा पण कमी येतो. बट अनफॉर्च्युनेटली ही खडी चढाईमुळे हालत खराब आहे. बाकी काय नाही, बाकी फुल एन्जॉय आहे. एन्जॉय फुल येते, वाईफ फुल आहे. फक्त आमचा मिस टायमिंग झाला फर्स्ट टाईम ट्रेकसाठी. बट ठीक आहे, कधीतरी हा पण एक्सपिरियन्स पाहिजे, भर उन्हाचा कसा ट्रेकला जायचा. थांब की यांचं होऊ दे. दादांसोबत